श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असताच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे, ते आज आहे महाशिवरात्री या वर्षाची. या वर्षाची महाशिवरात्री तुमच्यासाठी काय संदेश घेऊन येत आहे? काय चांगल्या वाईट काही गोष्टी घेऊन येत आहे? आयुष्यात त्यांचा आशीर्वाद, महादेवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी काय असणार आहे? महाशिवरात्री ही सृष्टीमधली पहिलं लव्ह रिलेशन आहे जे त्यांच्या मनाने किंवा एक बंधन चांगलं बांधलेलं आहे. आणि येणाऱ्या या 2026 मध्ये 2026 मध्ये ज्यांच्या आयुष्यात लव्ह रिलेशन किंवा एखादं व्यक्ती आयुष्यात एंट्री करत असेल किंवा त्यांच्या पवित्र नातं कसं राहील, हे या नात्यातून, ह्या महाशिवरात्रीच्या बंधनातून आपल्याला स्पष्ट दिसत असतं. महादेवांनी जसं त्यांचं नातं ह्या महाशिवरात्रीला म्हणजे त्यांचं लग्न जे झालेलं आहे, ते पहिलं लव्ह रिलेशन किंवा एक बंधन जे असतं, ते या दिवशी तयार निर्माण झालेलं आहे. आणि यापेक्षा जास्त अजून तुम्हाला काय माहीत असेल या महाशिवरात्रीच्या दिवसाची कहाणी किंवा इतिहास काय आहे? हे जर तुम्हाला शास्त्र वगैरे काहीही माहीत असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा ताई. अजून मला हे माहीत आहे, असं हे सुद्धा सांगायला विसरू नका. तर आता आपण फक्त एवढंच बघणार आहे, की महादेवांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी. एक कपल्स आहेत ते महादेव आणि त्यांची अर्धांगिनी. ह्या दोघांचं एक कपल आहे आणि या कपल आपल्याला आपल्या एनर्जी आपल्याला काय देऊ इच्छिते आहेत किंवा त्यांची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे काय येत आहे का? निगेटिव्ह एनर्जी काय येत आहे का? काय सांगत आहे? 2026 मध्ये तुमचं रियुनियन कशा पद्धतीने होणार आहे? हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. एनर्जीशी कनेक्ट व्हा व्यवस्थित आणि महादेवांचं नामस्मरण करा. जेणेकरून आणि खूप जणांचे कुलदैवत महादेवच आहेत. आमचे सुद्धा कुलदैवत महादेवच आहेत. आपल्या कुलदैवतांवरती त्यांचा आशीर्वाद काय आहे? हे सुद्धा बघूयात. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल. अजून दुसरं असं आहे की लाईव्ह वगैरे जरी आले तरी तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळून जाईल. म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये प्रश्न विचारू शकता. न ₹1ही न देता तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तुमच्या मनातल्या काही गोष्टी, तुमचे काही मनातले प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आणि दुसरं असं आहे की 8-15 दिवस झालं माझा व्हिडिओ वेळेवरती अपलोड होत नाहीये, वेळेवरती येत नाहीये. त्याचं कारण असं आहे की माझी तब्येत खूप बिघडली होती. आजारी होते मी खूप. अशक्तपणा वगैरे असंच टेन्शन, डिप्रेशन. कारण खूप जणांची निगेटिव्ह शक्तीचा त्रास होतो. पर्सनल रीडिंग वगैरे घेत असते त्यामुळे ते सगळं खूप डिप्रेशन वाढत असतं. खूप जणांचा विचार. खूप जणांचे इतके प्रॉब्लेम खूप डेंजर असतात की मानसिकता खूप बिघडते. त्यामुळे एक 15 दिवस झाले मी खूप आजारी होते. सो आता मी आहे व्यवस्थित. त्यामुळे मी तुमच्यासाठी इथून पुढे वेळ देण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि पर्सनल रीडिंग जे असतात त्यांच्या इतक्या हेवी इंट्युशन्स असतात बघा, लाईट सुद्धा गेली. इतक्या हेवी इंट्युशन्स असतात की त्यामुळे माझ्यामध्ये ते सगळ्या गोष्टी माइंडमध्ये तसेच राहतात. त्यांचे विचार, ते झालेल्या सगळ्या गोष्टी काय जे काही मला सांगत असतात, जे मी एनर्जी चेक करत असते. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याबरोबर खूप काही वाईट घडून गेलेलं असतं. ते सुद्धा बघून मला खूप वाईट वाटतं. आणि तर आताची एनर्जी बघूयात आपण आणि तुमची हे जे आहे रास जे आहे ते सुद्धा आपण बघूयात. पण पण राशीचा इथं काही संबंध येईल असं मला नाही वाटत. कारण ही एनर्जी जनरल आहे त्यामुळे सगळे जण घेऊ शकतात. असं काही नाहीये की राशीप्रमाणे आहे. खूप जणांचा प्रश्न असतो मला की राशी पण सांगत राहा. त्यामुळे मी सांगते. महादेवांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी? महादेवांचं लव्ह रिलेशनच्या थ्रू पण डेक जे आहे, लव्ह डेक जे आहे त्यातून सुद्धा 2 कार्ड मी घेणार आहे. त्यातून काय मेसेज आहे तुमच्यासाठी? जस्टिस तर आलेला आहे. सेलिब्रेशन आलेलं आहे, जस्टिस आलेला आहे, लग्न समारंभ किंवा तुम्ही एखादं नातं जर कंटिन्यू करत असाल तर त्यात सुद्धा यश मिळत आहे. खूप त्रास, टेन्शन, डिप्रेशन खूप सगळं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी भोगत आहात तुम्ही. महादेवांचा मेसेज आहे फक्त महादेवांचा संदेश, मेसेज जो आहे यातून पण मी लगेच घेते. अन्
हे लव्ह रिलेशन मधून आहे. कार्ड उलटी वगैरे झालेली आहे. सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये आता लव्ह रिलेशन मध्ये कोणता प्रॉब्लेम असेल, जास्त मला तर एनर्जी जास्त पीक होते आहे, ती ह्यासाठीच आहे की लव्ह रिलेशन तुमचं कसं राहणार आहे. लव्ह रिलेशन तुमचं कसं आहे किंवा काय आहे. कारण महादेवाची शिवरात्र जी आहे ती आपल्या पत्नीसाठी आहे आणि आपल्या पतीसाठी आहे. आणि आपल्या पती आणि पत्नी ह्या दोघांमधलं काय वर्चस्व आहे, एकमेकांशी नातं कसं आहे, तुमचं रियुनियन होईल का किंवा किती दिवसात होईल, कसं होईल? या सगळ्या गोष्टी इथं सांगण्यात येत आहेत, की कसं तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी बदलतील. श्री स्वामी समर्थ. बघूया. तुमच्यासाठी मी 2 कार्ड घेते. लाईट येईलच थोड्या वेळात. श्री स्वामी समर्थ. प्रेम के भौतिकवादियों का निर्मत बंध बहु बहुलोक सम्मान करणं. ओके. असू दे. आपण नंतर बघू. हे जे कार्ड घेतलेले आहेत लव्ह रिलेशनचा साठी. लव्ह रिलेशन आपलं कसं राहील किंवा ते कसं आहे किंवा आपल्याला त्यातून काय फायदा होईल किंवा आपलं आयुष्य, आपलं कर्म, आपलं आयुष्य जे आहे ते कोणत्या वळणावरती आहे, हे इथं दाखवलेलं आहे. मी तुम्हाला ते नंतर सांगेन. फक्त आत्ताच्या आयुष्यामध्ये तुमच्या सुरू आहे, स्ट्रगल सुरू आहे. काय जे काही असेल तुमच्या आयुष्यामध्ये आता जे सुरू आहे, ते मी ऑलरेडी तुम्हाला पहिलं सांगते. जेणेकरून मला तर इथे जास्त आहे की अविश्वास. तुमचा विश्वासघात खूप झालेला आहे. तुमच्या लव्ह रिलेशनच्या आयुष्यामध्ये तुमचा विश्वासघात खूप अप्रतिम वाईट झालेला आहे आणि तुम्ही आता इतकं डिस्टर्ब आहे की हँगमॅन आहात, त्रासलेले आहात, रात्रीचे रडत बसत आहात. कारण तुम्हाला इतकं धक्का बसलेला आहे एखाद्या गोष्टीचा की तुम्हाला ते पचवणं खूप अवघड झालेलं आहे. सगळ्या गोष्टींकडून तुम्ही इतकी मेहनत घेतली, त्या नात्याला इतका वेळ दिला, त्या नात्यात इतकं तुम्ही हरवून गेला की ते नातं आता तुम्हाला नाहीसं झालेलं आहे. त्या नात्याचा सत्यपणा, सत्य गोष्टी ज्या आहेत त्या उघडकीला आलेल्या आहेत. सत्य वचन जे होतं, जे घेतलं होतं ते आता खरंच तुम्हाला काय आहे ते समजायला लागलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत, की नेमकं घडतंय काय आणि मी किती दिवस अंधारात होते किंवा होतो आणि माझ्यासोबत जे चाललं होतं ते खरंच योग्य होतं का आणि ते खरंच प्रेम होतं का किंवा खरंच ते नातं रिअल होतं का? या सगळ्याचा उलगडा तुम्हाला आता झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला हे सगळं पचवणं, हे जे पचवणं आहे ते खूप डेंजर आहे, खूप भयानक आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त शांतता आणि स्वतःचा विचार करणे यापेक्षा जास्त तुम्हाला काहीच वाटत नाहीये, की हे माझं हे माझं जे आयुष्य उद्ध्वस्त जे झालेलं आहे, ते माझ्या स्वतःच्या कारणामुळे झालेलं आहे किंवा दुसऱ्याने केलं असं आहे म्हणून झालेलं नाहीये. स्वतः इतके हँगमॅन आहात, तुम्हाला सगळी प्रचिती आलेली आहे. सगळी प्रचिती आलेली आहे. सगळ्या गोष्टीचा हे संकट असंही तुमच्या आयुष्यात नाही आलेलं. मग ते पास्टमध्ये येऊ दे, आता येऊ दे, अजून पुढे येणार जरी असेल, तरी सुद्धा मला इथं दिसतंय स्पष्ट, की तुम्हाला जे काही घडतंय, जे काही घडतंय, त्याचा बरोबर उत्तराला उत्तर बरोबर मिळत चाललेले आहेत, की हे नेमकं चाललंय काय आणि आपण केलं काय आणि आपलं झालं काय आणि हे समोरच्या व्यक्तीने कसं आपल्याला फसवलं आणि आता आपण इथून पुढे काय केलं पाहिजे. ह्या सगळ्याचा उलगडा तुम्हाला झालाय. खूप उलगडा झालेला आहे आणि आत्ताची परिस्थिती तुमची अशी आहे, की सोबत कोणच नाहीये. एकटे पडलेले आहात. कोणच नाही. ना नातं, ना गोतं, ना कोण, ना कोण, ना कोण. कोणीही नाही. तुम्ही एकटेच पडलेले आहात. त्यामुळे तुम्हाला इतका मनस्ताप होतोय, इतका त्रास होतोय, की त्या गोष्टीचा तुम्ही कोणत्याच नात्याला महत्त्व दिलं नाही. त्या नात्याला महत्त्व दिलं, त्या वेळेला महत्त्व दिलं, त्या व्यक्तीला महत्त्व दिलं, त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टी सिक्रेट ठेवणं, त्या गोष्टीला वेळ देणं, त्या गोष्टी त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा, प्रत्येक जबाबदारी वेळोवेळी पार पाडणं, हे सगळं तुम्ही केलं. सत्य आहे. हे सगळं तुम्ही केलं.
खूप मनापासून केलं, खूप मनापासून हे नातं निभावलं, खूप मनापासून या नात्याला वेळ दिला, खूप मनापासून तुम्ही या नात्यात विरघळत गेला, स्वतःला हरवून गेला. पण आता अशी सिच्युएशन आहे, की हे परत एकदा व्यवस्थित होईल का? याची सुद्धा तुम्हाला अपेक्षा आहे, की हे नातं माझं परत व्यवस्थित होईल का? मला ह्या नात्यात जसं पहिलं होतं तसं मला हे सगळं मिळेल का? जे झालं ते एक होतं भूतकाळ म्हणून मला विसरता येईल का? हे सुद्धा एक-एकदा वाटतंय. पण परत एकदा असं वाटतंय, की नाही, विश्वासघात खूप मोठा झालेला आहे. आता माझी मनस्थिती नाहीये किंवा आता मी यातून बाहेर पडू शकत नाहीये आणि इतका मनस्ताप झालेला आहे, की मी यातून बाहेर पडणार नाहीये. आता ही झाली तुमची एनर्जी. तुमच्या पार्टनरची एनर्जी काय असणार आहे? ह्याच्यावरती तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे? ओके, ओके. मानसिकता त्यांची नाहीये व्यवस्थित. तुम्ही जेवढे स्ट्रॉंग आहात ना, तेवढं ती व्यक्ती स्ट्रॉंग नाहीये. मानसिकता अजिबात व्यवस्थित नाहीये. त्यांनी जी वेळ धरलेली आहे फॅमिली, ओके. फॅमिली म्हणून स्वीकारतील त्याचं पण नाहीये काय, पण जी आत्ताची वेळ सुरू आहे, ओके, असू द्या. चला, मी तुम्हाला सांगते त्यांची मनस्थिती कशी आहे. जसं तुम्ही विचार करताय शांततेत, शांततेत विचार जसा तुमचा सुरू आहे किंवा होता किंवा आता जरी असेल किंवा आहे, तरी त्यांची रिएक्शन जी आहे तुमच्या बाबतीत ती खूप वेगळी आहे. जितकं तुम्ही समजून घेताय त्याच्या विरोधात सगळं चाललंय. तुम्हाला नकार देण्याच्या विरोधात, तुम्हाला त्रास देण्याच्या, तुम्हाला वेदना देण्याच्या, तुम्हाला खोटं ठरवण्याच्या, तुम्हाला घराच्या बाहेर काढण्याच्या, तुम्हाला तुमचं नातं खरंच रिअल नाहीये. तुमच्या दोघात प्रेम नाहीये. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्रास देण्याच्या. अशा सगळ्या गोष्टी तुमच्याशी खोटं नाटं उठवणं, एखादा आळ घालणं किंवा एखादं निगेटिव्ह शब्द बोलणं, असं काहीतरी काढून तुम्हाला त्यातनं टॉर्चर करणं, मानसिक त्रास देणं, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत सुरू आहेत. पण हे त्यांचं कसं झालंय, कुठंतरी हे कसं आहे त्यांचं शिकवणं आहे त्यांना. हे त्यांच्या मनचं नाहीये. हे त्यांना शिकवणं आहे. मनात प्रेम खूप आहे. मनात प्रेम आहे, सगळं आहे. पण हे जे आहे त्यांना जे शिक्षण आहे, त्यांचा गुरु जो आहे ना, तो गुरु त्यांना शिकवत आहे. आणि तो शिक्षण सगळं उलट देत आहे. त्यामुळे ते घरात तुमचं वातावरण व्यवस्थित राहत नाहीये, व्यवस्थित बोलणं होत नाहीये किंवा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण करत आहे आणि मला जी एनर्जी मी आता बघत आहे, त्यातून मला एक एनर्जी अशी स्पष्ट दिसते आहे, की 101% मला असं वाटतं, की तुमचा पार्टनर तुमच्या विरोधात उभा राहिलेला आहे. आणि जेव्हा आपला पार्टनर आपल्या विरोधात उभा राहतो, तेव्हा आपलं काहीच चालत नाहीये. जोपर्यंत आपला पार्टनर आपल्याला साथ देईल, तेव्हाच आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या आटोक्यामध्ये येत असतात. पण इथं सगळं उलटं चाललेलं आहे. त्या गोष्टीचा जास्त मनस्ताप तुम्हाला होत आहे. पण यातून बाहेर पडेल हे नक्की मी सांगू शकते. येत्याल्या 10 दिवसामध्ये किंवा 10 महिन्यामध्ये जर जास्त तुमचा प्रॉब्लेम वाढलेला असेल, तर 10 महिने. थोडक्यात असेल तर तुमचा 10 दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसत आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होताना दिसत आहेत. महादेवांचा मेसेज तुम्हाला हाच आहे, की ह्या सगळ्या गोष्टी टाईमलेस आहेत. तू लक्ष देऊ नकोस त्या गोष्टींकडे. जास्त म्हणजे जस्टिस आहे. तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद आहे. महादेवांचा संदेश आहे, की जस्टिस एक ॲक्शन तुम्ही एक ॲक्शन घेऊ शकता या या अ, अ, सगळ्या गोष्टींवरती, की तुम्हाला योग्य वेळ आली, की ॲक्शन घ्यायची आहे. आणि त्या गोष्टीतून तुम्हाला तुमचं नातं पुढे न्यायचं आहे. या नात्यातून तुम्हाला बाहेर पडायचं नाहीये. नातं टिकवायचं आहे. समोरच्याचा जर तसा बॅलन्स व्यवस्थित असेल तुमच्याकडे येण्याचा, तर तसं तुम्ही त्या गोष्टी हँडल करू शकता. तर आता दुसरी जी एनर्जी आहे ती हे आपण कार्ड काढलेले आहेत, त्यातून तुम्हाला काय मेसेज आहे हे आपण बघूया. आपण प्रेम जीवन में पूर्तता और एकता की भावना प्राप्त करेल. पूर्णता, ओके. बरोबर आहे हे पण मला पटतंय. कारण जर इतकं सिच्युएशन असेल, तर तुमची मानसिकता अशी स्थिर झाली पाहिजे, की जेणेकरून तुमचे जीवन पूर्ण आहे. प्रेम जितकं मला मिळालंय, त्यातच मी समाधान आहे, त्यातच मी खुश आहे. मला आता काही नको आहे. जे आहे ते माझं आहे. जे माझ्या मनाविरोधात जे घडलं, ते माझं नव्हतं. मला नकोच आहे ते. कारण ते माझं हक्काचं नव्हतं. हे इथं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि हे मला सुद्धा पटतंय. कारण अ, शेवटी मला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, हे माझ्यावर डिपेंडून आहे. ती देवाची मर्जी आहे. देवाची इच्छा असेल, तर मी इथं कार्ड शफल करू शकते. नसेल तर नाही करू शकत. जर देवाची मर्जी असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ ओपन करून बघू शकता. ती वेळ माझी म्हणायची. ती वेळ तुमची.
आणि आपल्या दोघांमध्ये म्हणजे तुम्ही जे व्ह्यूअर्स माझा जो चॅनल बघत असाल आणि मी जे आज तुमच्या पुढे हे सांगत असेल, जो अंतःकरणातून मनातून जो हे वाक्य जर ऐकत असेल, तर ती वेळ आपली. जर ही वेळ जर स्किप करून पुढे जात असेल एखादा व्यक्ती, तर ओके, की ती वेळ त्याच्यासाठी नाहीये आणि मी अपेक्षा करू शकत नाहीये, की त्या व्यक्तीने मला वेळ द्यावा. तसंच इथं आहे, की तुम्हालाही तेच सांगण्याचा प्रयत्न आहे, की जे आहे, जे हक्काचं आहे ते तुझं आहे. हक्काचं नाही त्याची अपेक्षा तू करू नकोस आणि त्याची भावना भावना पण त्यापुढे व्यक्त करू नकोस. हे पण तितकंच सांगताना प्रयत्न आहे तुमचा. हे महादेव खरंच रिअल सांगतात. मला खरंच हे पटतंय कारण ही एनर्जी खरंच छान आहे तुमची. तुम्ही खूप मनापासून बघत असाल. कारण मला वाटतंय, की तुम्ही मनापासून बघत असल्याशिवाय ही एनर्जी इतकी क्लिअर येत नाही. आणि दुसरा मेसेज असा आहे, पुराने पड चुके पाटन प्रेम पार्टनर को त्याग कर नए दृष्टिकोन अपनाना. ओके. हे पण योग्य आहे. पुराणे पार्टनर ओके. जर समजा की तुमचं आयुष्य खूपच संपलंय आता. आता संपलंय. हद्द पार झालेली आहे. खूप हद्द पार झालेली आहे किंवा पास्ट मधल्या काही गोष्टींमुळे तुम्ही डिस्टर्ब आहात. त्यातून बाहेर पडायचं आहे तुम्हाला. कारण उपाय नाहीये आता की नातं संपलंय. आणि भविष्यात जाऊन एखादा व्यक्ती अजून सुद्धा आता सध्या तुमच्या आयुष्यामध्ये कोण असेल, तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करू शकता आणि प्रेम पार्टनर को त्याग दो. नक्कीच विचार करू शकता. पण अजून कसं आहे, जर एखादा व्यक्ती जर मला खरंच तुम्हाला त्रास देत असेल, त्याला त्याग देणं सुद्धा गरजेचं आहे. त्याला प्रायश्चित्त देणं सुद्धा गरजेचं आहे. त्याला दाखवून द्यायचं आहे, की तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय आहे, तुम्ही काय करू शकता. हे पण इथं सांगितलेलं आहे महादेवांनी, की ज्या व्यक्तीने तुम्हाला पार्टनरने त्रास दिला, त्याग दिला, त्याला सुद्धा त्याग देणं गरजेचं आहे. सपोज जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती असेल, समजा की पास्टमधलं तुमचं नातं जर खूपच विस्कटलेलं असेल, तर तुम्ही पुढे जाऊन स्वतःसाठी जगू शकता. नाही तर तुमचं आयुष्य अजून टिकवण्यासारखं आहे, तर त्याला त्यागही देऊ शकता. जे गोष्टी तुम्हाला त्याग दिल्या, त्या गोष्टीतून त्यालाही त्याग तुम्ही देऊ शकता. ह्या सुद्धा ह्या सुद्धा गोष्टी इथं दिसत आहेत क्लिअरमध्ये. आता स्पष्ट इरादे और आत्मविश्वास के माध्यम से मैं प्रेम करे. ओके. हे पण आहे स्पष्ट कसं आहे झाकण नाही पाहिजे कोणत्याही नात्याला. विश्वास पाहिजे. समोरचा जर तुम्हाला वाटत असेल की विश्वास देत नाहीये, तुम्हाला माहिती आहे तो मला फसवतोय, तो मला फसवतोय, तो मला कोणता आधार देत नाही, तो मला कोणत्या गोष्टीत इन्व्हॉल्व करून घेत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेत नाही. असं जर मला फील होत असेल तर त्यावेळेला अ, आत्मविश्वास बळकट पाहिजे, की हे सगळं स्वीकारायचं आहे मला आणि हे सगळं स्वीकारून मला यातून निर्णय घ्यायचा आहे आणि माझं आयुष्य, माझं करिअर मला निवडायचं आहे. मला या व्यक्तीला सोडायचं देखील नाही किंवा तुम्ही तुमची आता जितका आत्मविश्वास बळकट आहे, त्यावरती सगळ्या गोष्टी राहणार आहेत. हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आहे. आता दुसरा एक मेसेज आहे तो आत्म मी एवढे कार्ड काढले त्यामध्ये फक्त एकच येतंय, की विश्वास, विश्वास, आत्मविश्वास. ह्या कार्डमधून ह्या 4ही कार्डमधून एकच दिसते आत्मविश्वास बळकट पाहिजे आणि आपली सगळ्या गोष्टीला तयारी पाहिजे आणि आपण एखादी गोष्ट जर करणार असं असेल समोरच्या व्यक्तीसाठी किंवा आपण कोणता डिसिजन घेणार असेल, तो पूर्ण बळातून व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुमची आत्मशक्ती बळकट असणं गरजेचं आहे. हे पण इथं सांगत आणि इथं पण तेच आहे भावनात्मक संतुलन और सुखी परिवार जीवन या संबंध प्राप्त करणं. हे पण तेच आहे. भावनात्मक म्हणजे एक तर चांगली जर तुम्हाला वाटत असेल, की ही एनर्जी क्रिएट करायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर यावं लागेल. आई देवी मातेचा संदेश काय आहे तुमच्यासाठी ते आपण बघूया. एनर्जी खूप छान आहे. तुम्ही आज महादेवांना मनापासून काहीतरी मागितलं असणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावाने सांग. कोणता अडथळा न येता हे नातं परत एकदा रियुनियन होईल का? उजवा करू सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. नक्कीच आहे. 5 आहे.
खरंच मनापासून मी सांगते, की देवीचा उजवा कौल आहे, देवीचा आशीर्वाद आहे. देवीला नमस्कार करा, नतमस्तक व्हा. देवीचं नाव घ्या. आई जानाईच्या नावानं चांगलं. तुमच्या देवता कोणती असेल तर त्या देवतेचं नाव घ्या. आई रेणुका मातेचं नाव घ्या. माझी आई देवी रेणुका माते आहे. पण मी जिथे आहे तिथे रेणुका माता नाहीये. पण माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये जी देवीचं स्थान आहे, ती रेणुका देवीचंच आहे. त्यामुळे मी देवीला नाही विसरू शकत. अ, हे जे आहे ते उजवा कौल आहे तुमच्या नात्यासाठी. तुमचं नातं प्युअर आहे. पुढे जाऊन बघा, आयुष्यात जे काही प्रॉब्लेम होत असतील त्याला पूर्णविराम द्या. जे होतंय टाईमलेस आहे. पण त्या वेळेत करायचं काय आहे हे मात्र मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्या वेळेत काय करायचं, कसं राहायचं आणि कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला यातून अजूनही सोल्युशन मिळत नसेल तर पर्सनल रीडिंग तुम्ही घेऊ शकता. काही गोष्टी मला विचारू शकता. मनाची हीलिंग करून घेऊ शकता. जेणेकरून माझ्याकडून तुम्हाला थोडासा आराम मिळेल किंवा जेणेकरून आपला माणूस म्हणून जर वाटत असेल तुम्हाला, की माझ्याशी कोणीतरी 5 मिनिटं बोलावं, जेणेकरून माझ्या मनातल्या काही गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या निघून जावाव्यात आणि एक एनर्जी मला चांगली क्रिएट व्हावी, जेणेकरून मी माझा निर्णय घेण्यासाठी भक्कम उभी राहीन. हे आपण करू शकतो. तर मला वाटतंय की तुम्ही ह्या नात्यात ग्रोथ करावी. थोडा संयम बाळगायला हरकत नाही. यात जरा मला वाटतं की तुमचा बाजी जी आहे, ती करेक्ट आहे आणि त्याचा न्याय, त्याचं कर्म तुम्हाला चांगलंच भेटेल. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल. लाईव्ह जर आले तर लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकणार आहात आणि पर्सनलला कसं प्रत्येकाला पैसे पे करून जमत नाही रीडिंग पर्सनल घ्यायला. त्यामुळे तुम्ही लाईव्ह वगैरे आले तर तुम्ही सुद्धा प्रश्न काही असेल तर विचारू शकता आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर, ही एनर्जी पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही मला मेसेज करून सांगायचं आहे, "ताई, हे 100% मला मॅच झालेलं आहे. हो ताई, हा असा-असा प्रॉब्लेम आहे. हो ताई, आमच्याही आयुष्यात असं आहे. हो ताई, तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे." अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मला शेअर करायच्या आहेत. मलाही तितकंच बरं वाटतं कारण मी इतकं मनापासून तुम्हाला काही गोष्टी शेअर करत असते. मनापासून ही हीलिंग तुम्हाला देत असते. मनापासून ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला सांगत असते. मलाही थोडी अपेक्षा असते, की तुम्ही माझ्यापर्यंत चांगले कनेक्ट राहा. मला भरपूर मेसेज करा. भरपूर मेसेज करून मला प्रतिसाद द्या. जेणेकरून मलाही बरं वाटेल, की मी यापेक्षा अजून छान-छान व्हिडिओज तुमच्यापुढे अपलोड करावे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.